गाईज आता आपण अजून इथेच थांबलो खाली जसं तुम्ही बघितलेलं त्या दुकानातून निघाल्यानंतर तिकडे बघा कोणतरी आपल्याला दिसतोय नायजेरियन बॉय आहे आपला सो गाईज आता आपली त्या बस आलेली आहे पण दाखवतो बघा ही आपली बस आली आता नवीन आणि ही आपली जुनी बस मोठा प्रॉब्लेम झालेला आहे बसमध्ये पण घाटात आहे आपण घाटात मित्रांनो आता आपण ब्रेक घेतलेला आहे खूपच वेळेनंतर कोंडाकडे आहे आम्ही पास केलेला आहे आणि आता आपण थांबलो एका HP पेट्रोल पंपवरती आणि आता आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत तर गाईज आता आपण जायचे चहा प्यायला चहा पिऊया हो चहा पिऊया तर मित्रांनो आता आपण जात आहोत चहा पियाला खूप आता वाजलेत बरोबर किती वाजलेत दाखवतो मी तुमका 7:30 वाजलेत 7:15 वाजले 7:15 आणि आता आम्ही सगळे वॉशरूमला उतरलेलो आणि आपली बस तिकडे समोर उभी आहे आणि आता जाऊया पहिला चहा पिऊया मित्रांनो आता आपल्याला इथे समजलं ते चहा संपले त्यांच्याकडची तेच म्हणजे तेच आपल्याला गाडीत हकलवल्यानी बोलले चहा बी आता पिऊ नका डायरेक्ट जेवायला जाऊया आणि आपले आता एकदम प्रोफेशनल एकदम परफेक्ट लाईट लागलेले आहेत बघा एकदम भारी वाटतं आता डान्स वगैरे करूया आपण मस्तपैकी बघू शकता तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय मलकापूरला अजून आम्हाला भरपूर वेळ आहे पुण्याला पोहोचायला इथे बघू शकता इथे आपले राणेसर आलेत आता वॉशरूमला उतरलेलो आम्ही सगळे आणि यांचा इथे डान्स बघा तुम्ही बाहेर एकदम खतरनाक रॉयल पद्धतीने डान्स चालू आहे आणि अशा प्रकारे आम्ही आंबा घाट मध्ये पोहोचलेलो आंबा घाट वर पोहोचलेलो आहे आंबा घाट मलकापूरला आता आपण जाऊया पाठी मागे बाजूला सकाळ वाजून आपली गेमिंग चालू आहे स्पोर्ट्स मोड ऑन आहे सकाळपासून आणि यांची भांडणं चालू आहेत पाठी लगेच व्हिडिओ कसा झाले नमनचं नाव आलेलं नमन कुठे नमन मित्रांनो आता तर आपण बस मध्ये आहोत आणि सध्या तरी टाइमपास करतो बराच वेळात आपण आता स्टॉप करणार आहोत हॉटेलवर आणि मग तिथे आपण मस्त पेट पूजा करणार आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला जाणार
तर गाईज आता आपण थांबलो आहोत जेवायला. वाजलेत बरोबर 9:30 आणि ह्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल न्यू गणेश ठाकूर ढाबा प्युअर व्हेज. दाखवतो मी, हे बघा. आणि आता आपली सगळी बस पण खाली होते, म्हणजे सगळे खाली येतात जेवायला. आता इथलं जेवण टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो कसं आहे ते. आणि आपण आता काय मागवणार आहे ते बघूया. हे बघा, हे ॲम्बियन्स तर चांगला आहे हॉटेलचा. बसूया की आतमध्ये अद्वैत? बाहेर बाहेर बसूया म्हणतोय. इकडे इकडे बसूया एका बाजूला. जॉईंट मा टेबल, जॉईंट मा. आपलं आता इथे जेवण आलेलं आहे. त्यामध्ये 2 रोट्या आहेत आणि पापड, राईस, डाळ आणि मिक्स व्हेज आहे वाटतं. ही मिक्स व्हेजची भाजी आहे. असं आपलं आजचं रात्रीचं जेवण. तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललेलो की तुम्हाला हॉटेलचा पण एक सीन दाखवूया. तर आपण थांबलेलो आहोत हॉटेल न्यू गणेश ठाकूरमध्ये. तिथे फक्त तुम्हाला व्हेज जेवण भेटेल आणि जेवण इकडचं खूप अप्रतिम आहे. बाकी मंडळी तुम्ही बघू शकता जेवताना आजूबाजूला. मंडळी नाही, आमचीच मंडळी आहे. आमचीच मंडळी. तर मी याला इथे थंडी वाजते कसा एकदम पांघरून घेतलाय. आम्ही तर बाहेरच ठरवायचं, आम्ही बाहेरच बसायचं ठरवलं. इथे सगळे इथंच बसले. क्या हुआ? आहे सगळ्यांनी. मित्रांनो, आता आपण ना हॉटेलच्या जस्ट समोरच पान खायला आलेलो आहोत. तर काका आम्हाला एकदम स्पेशल काय पण देणार आहेत. आता दुकानाचं नाव काय आपल्या? न्यू गणेश पान. न्यू गणेश पान शॉप. जास्त टाका, खायचं काम कर. हा सुजल. या तोंडात पण जात नाही तो पान. तिच्यावर जेवण कसं होतं? खूप छान होतं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. जेवण तर चांगलं होतं, म्हणजे 10 out of 6-7. आणि जेवलो जाता तुम्ही. आणि आता आपण आलो परत बसमध्ये. सगळे आलेत काय बघा सर. आता बघू शकता सुजलवर राणेसर भडकलेत. म्हणजे आता सुजल जरा बोलत होता म्हणून सुजलवर राणेसर जरा भडकलेत आणि जरा त्याला आता सांगतायत बसायला, पण तो बसत नव्हता. त्याला बोलत आहेत काही. आता आपण झोपूया आणि आता आपण भेटूया उद्या सकाळी बरोबर 3 वाजता. त्याच्या आधी पण भेटू शकतो. तोपर्यंत बाय बाय. तर गाईज आता आपण पोचलो इथे ब्रेफमध्ये. त्यांचाच आहे नॅशनल अकॅडमीचा, नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा इथे ब्रेफ आहे. तर आता आम्ही बरोबर सकाळचे 1:30 वाजलं आहे. 1:30 ना नाही 2:15 वाजले. सॉरी 2:15 वाजले आहेत. आणि आता आपण पोचलो आहे. त्या बसमधले सगळे म्हणजे सगळे आता उतरणार आहेत खाली. वरती रजत चढलाय. ते काहीतरी झाडू काढायची होती वाटतं, साफसफाईचे. आणि आता आम्ही जात आहोत आतमध्ये, म्हणजे रूममध्ये. म्हणजे हॉल टाईप आहे ना समथिंग. डॉर्मेट्री आहे. डॉर्मेट्री आहे. तर सगळे आता उतरलेत. तर हळूहळू जातो आम्ही. एअरपोर्टचं फिलिंग येते त्याला. कनाडा से आए हैं, ये नाइजीरिया से आया है, देखो इसको. और ये हमारा ब्रिटेन, द ग्रेट ब्रिटेन. तो हम अभी एयरपोर्ट से लैंड होके आए हैं. मैं कनाडा से हूँ, नाइजीरिया से है. ये भी कनाडा से है. और मेरा दोस्त शौर्य सिंधे ये यूएसए से है. नो US मजा आता है. अभी हम इंडिया को विजिट मारने वाले हैं. हमारा शॉर्ट प्लान है इंडिया का. और बहुत लेट. आम्हाला आज खूप लेट झालं. म्हणजे आम्हाला वाटलेलं आम्ही एक 9-8 वाजेपर्यंत पोहोचू.
बट खूप लेट झालं. आपलं टायर पंक्चर आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्या स्टेअरिंग लॉक झाली, त्याच्यातच खूप टाईम गेला. 4, 4.5, 5 तास गेले त्याच्यातच. तर गाईज आत्ता जस्ट आम्ही उतरलेलो आहोत. आता आम्ही जात आहोत. बघा जरा पुढे बघा जरा गाईज, इतका मस्त रोड आहे ना, म्हणजे तुम्हाला बिलकुल विश्वास नाही होणार. जरा पुढे बघा एकदा, एकदम छान आहे. पाठी तिथे तुम्ही पाहू शकता. आमची बस तिथे थांबली आहे. एकदम चांगली बस होती. नॉन अशी बस होती, बट जो ॲम्बियन्स होता त्याचा, ज्या बस म्हणजे एसी नव्हती पण नॉन एसी होती, बट खूप चांगली होती. खूप चांगली होती. नवीन बस होती म्हणून. वी एक्सपिरियन्स गाईज एसी बस किती प्रॉब्लेम्स देते ते. ओके. आणि या पावसाच्या दिवसात म्हणजे पावसाचं नाही, थंडीच्या दिवसामध्ये खूप असं मॉइश्चर वगैरे पकडतं. येस गाईज. आता आज आम्ही इथे झोपणार आहोत. उद्या सकाळी लवकर उद्या 4 वाजता आम्हाला उठायचे आणि आता वाजले 3 नाही 4 वाजता बोलले. 3 वाजता बोलले. स्लॉट आहे मेन, तो करायचा आहे. हे बघा बेब हॉस्टेल म्हणून ते लिहिलेलं आहे. स्पोर्ट्स खेळायचं याचं प्लॅनिंग चालू आहे सगळ्यांचं. कुठे असं आहे, एका रूम मध्ये 2 जण. होय होय, थांब बघूया. अरे नाही, एका रूम बघूया काहीच. आता मी आलो एवढा लांबून आणि आज दुपारी गद्दारी करून फ्लाईटने आलेला. एकटा आलेला. दिसले झूम कर. काही बघू शकता तुम्ही. आता आम्ही हॉस्टेलला आलोय पण एका रूममध्ये कोणीच झोपत नाही. सगळे आता खेळायला आलेत एकत्र. रात्रीचे वाजलेत बरोबर 2:35 आणि सगळे आले तिथे खात आहेत आणि आम्ही आता खेळणार आहे. ह्यांची चर्चा संपत नाही आणि खाली सगळे टीचर झोपले आहेत. आणि गाईज इथे ह्या रूम 28 नंबर रूममध्ये आम्ही आता जाणार आहोत, खेळणार आहोत आणि मजा करणार आहोत. काहीच आम्हाला टीचरने बघितलं तर खूप ओरडा पडेल म्हणून आम्ही त्यांना दिसत नाही, एकदम वाचून जातो आहे खाली बसून. हा इथं आमचा सिक्युरिटी गार्ड बसलेला आहे, सस्ता सिक्युरिटी गार्ड. काही बघू शकता आम्हाला प्रिन्सिपल टीचर बघतायत, पण आम्ही कसे तरी वाचतोय आणि येतोय इकडे. आणि आरोग्य परब काहीच आहे बघा तुम्ही. आम्ही सगळे बाहेर थांबलो, इथे बॉईज पण आहेत आणि हा सुजल ते बघा कसे फर्स्ट एड बॉक्स वगैरे घेऊन बसतात मेडिकलमध्ये, तसं बसलेत सगळे ते दोघं. आणि त्यांना मेडिकल फील्डमध्येच जायचं आहे, तर तो विषय एकदम बरोबर आहे त्यांच्यासाठी, म्हणजे तो जॉब. आणि आता समोर आपण जाणार आहोत आणि हा बघा देवा. आणि समोर बघा अद्वैत. राम. आणि गाईज तुम्हाला एक मी माझा रूम टूर देतो. गाईज बघू शकता तुम्ही, कसं दिसतं कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि हा आपला रूम आहे, एकदम स्वच्छ आणि चांगला रूम दिला आहे NDA अकॅडमी म्हणजे बेस्टमध्ये. तर मित्रांनो आता आपण असेच टाइमपास करतोय. म्हणजे आता आम्ही जस्ट असं बसलेलो, हे सगळे बसले इथे आणि बाजूच्या म्हणजेच आमच्या रूममध्ये, म्हणजे प्रत्येकाला एका रूममध्ये 2-2 जण झोपायचे, पण कोण झोपणार तर नाही. आमच्या रूममध्ये सगळे आहेत म्हणजे जमा झालेत. ते सगळे पिझ्झा ऑर्डर करायला गेले. रात्रीचे वाजले 3. आता तिकडे त्या रूममध्ये आहे 27 नंबर. बघूया काय होतं या गेममध्ये. सो गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आणि आज आपण आता निघालो आहे NDAच्या कॅम्पसमध्ये जायला. आता सकाळचे वाजलेत किती वाजले रे? 5 वाजलेत बरोबर. मला लाईव्ह टाईम हे दाखवेन ब्लॉगमध्ये. आणि होय बरोबर 5 वाजलेत.
1 मिनिट पण पुढे मागे नाही. आणि आता आपण जात आहोत बसकडे. हे सगळे माझ्यासोबत आहेत. आणि काय तिथे मेन गोष्ट आहे स्वच्छता आणि रूम्स पण आपले चांगले होते. रूम्स कसे होते रे आपले? चांगले मस्त होते ना. हो या नाही त्यांनी कलर दुसरा घेतला. कुठून घेतला? चालतंय चालतं हो. त्याच्या आतमध्ये आहे त्याचं जॅकेट. आणि हे आपल्याला नेव्ही ब्ल्यू कलरचं स्वेटर घ्यायला सांगितलेलं अँडियाच्या इकडे, म्हणजे अँडियाला यायला. आणि बाकीचे येत आहेत. आम्ही आता फुल युनिफॉर्ममध्ये आहोत. बाकीचे आतमध्ये गेले, अटेंडन्स घेत असणार. चला आपण पण जाऊया आता. वॉकिंग खूप झाली. काहीच आता आपली ते बस पण थांबलेली आहे. म्हणजे आपण मगाशी उतरलो तेव्हापासून इथे बस थांबलेली आहे. आता ही बस आहे. आता ड्रायव्हर काका येतील आणि ती बस चालू करतील. आम्ही सगळे एका बाजूला थांबलो आहे आणि हा गेट पण बंद आहे अजून. हे वॉचमॅन काका ते गेट उघडतील, मग आम्ही जाणार. त्याच्या आधी आमचा ड्रायव्हर येणार, त्यानंतर जाणार. बसचं नाव आहे ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हलर्स. मस्त बस आहे ही. नॉन AC आहे पण आतमध्ये एकदम क्लीन स्वच्छ आहे. आणि आतले RGB लाईट्स, स्पीकर एकदम भारी आहे, एकदम मस्त आहे. म्हणजे रिव्ह्यू तर याचे एकदम भारी आहेत AC बसेसपेक्षा. आणि जसं जर पुण्याला थंडी असते म्हणून तशी काही जास्त ACची अशी काय गरज लागत नाही. परुळेकर इथे आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. जर तुम्हाला बस वगैरे कुणाला बुक करायची असेल तर तुम्ही करू शकता. कणकवलीची आहे बस, 2025. एकदम नवीनच बस आहे, भारी आहे एकदम बस. काय टेन्शन नाही बसबद्दल. तर बाकी काय, आता आपण जाऊ पहिलं बसमध्ये सगळे बसू आणि मग आता बसमध्ये बसल्यावर सगळे निघू अँडियाला जायला. मग तिथून आता बघूया पुढे काय होतं. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग पूर्ण बघत राहा. पाणी अच्छा आहे. तर गाईज आता आपण अँडिया अकॅडमीमधून निघालो आहे. पण आपल्याला तिकडे शूट करता आला नाही, तिकडं प्रोहिबिटेड होतं शूटिंग. आणि आता सगळे बसमध्ये पण आलेले आहेत आणि अजून येत आहेत. क्या बोले? अच्छा बोले. आणि आता आम्ही सगळे आता आम्ही परत हॉस्टेलला चाललो आहे. आता तिकडे जाऊन परत आम्ही जेवणार, जरा टाइमपास करणार, खेळणार आणि मग परत दुपारी 4-5 वाजता निघू पुढे यायला. बघू शकता तुम्ही इथे सगळे म्हणजे भरपूर बस आलेले इथे. आणि म्हणजे भरपूर स्कूलमधून इथे मुलं आलेली अँडिया अकॅडमीला व्हिजिट करायला. आणि आपले ड्रायव्हर काका. आता आपण जाऊया पहिलं हॉस्टेलवर. म्हणजे तिथे आपण गेल्यावर जरा झोपूया, कारण आपण काहीच झोपलो नाही, मला माहितीच असेल. तर काहीच आता आपण ते पोचलो आपल्या हॉस्टेलला बरोबर 10:30 वाजता. आणि आपण निघालेलो आय थिंक 5:15 निघालेलो. आणि आता इथे बघू शकतो 5 निघालेलो वाटतं. हो. आणि आता सगळे आम्ही येतोय. आता पहिले जाऊन नाश्ता करणार आणि मग तिथून झोपणार जरा वेळ, मग सगळे खेळायला येणार आमच्या रूममध्ये. नयन भाई, कसं वाटतं तुला? ट्रिप तुझी कशी चालली आहे? जरी झोप येते पण आपण ट्रिपसाठी काय पण करू शकतो. तर असे एनर्जेटिक पर्सन्स पाहिजेत आपल्या ट्रिपमध्ये. असे एनर्जेटिक मित्र पाहिजेत. ऐकलात तो काय बोलला? पण झोप येते पण ट्रिपसाठी काही करू शकतो. आलो आपल्या रूमकडे आणि हा जस्ट रूममधनं आता बाहेर पडला आहे. लॉक वगैरे उघडणार. आणि आता आपल्या रूमची अवस्था तर चांगली आहे, पण आपल्याला सगळं चांगलं ठेवून परत त्यांना साइन आउट करायचं इथून. तर गाईज आता आपण इथे नाश्ता करायला आलेलो. इथे सगळे नाश्ता करून गेलो आहेत आणि आपण शेवटला आलो आहे. हा एकच राहिला आहे आणि हे दोघं. तर आपण इथे चहा घेतली आहे. आपण इथे आता चहा घेतली बघू शकता. एकदम मस्त चहा आहे, मस्त भारी चहा आहे. कल
गाईज तुम्ही हे बघू शकता, हे आपलं दुपारचं जेवण. आणि हे जेवणमध्ये आजच्या म्हणजे ह्याच्यात हे पुलाव आहे वाटतं, राईस. आणि एक मिनटं, ही छोल्याची भाजी आहे आणि कोबीची भाजी आहे, चपाती आणि सॅलड वगैरे दिलेलं आहे. म्हणजे जेवण तर चांगलं आहे. टेस्ट करून बघूया कसं आहे ते. गाईज आता आपण निघालो शनिवार वाड्याला जायला. एक लास्ट डेस्टिनेशन आपल्या पुऱ्या ट्रिपचं. आणि मग तिकडून आम्ही डायरेक्ट निघणार कुडाळला जायला शनिवार वाड्याला. आता पहिलं आपण जाऊया. सगळे निघालेत आणि इथे आलेले पण आहेत. तर आता आपण आहोत इथे आमच्या PFच्या हॉस्टेलवर. सो आता आपण इथून निघणार आहोत, पण आपल्याला एक सरप्राईज भेटलेलं आहे गाईस. आपण आता इथून जाणार आहोत मेट्रो स्टेशन. इथून आपण फिरणार आहोत, जाणार आहोत शनिवार वाड्यावर मस्त की फिरून आम्ही परत मेट्रो स्टेशनवरनं घरी डायरेक्ट कुडाळला. सो असा आपला प्रवास असणार आहे. आता आपण बसमध्ये जातोय. बस पण आपली समोर थांबली आणि आपणच लेट झालोय. बाकी रील बनवत थांबलेलो, तुम्हाला रील पण दाखवेन या ब्लॉगमध्ये. पाटला पण सगळे येतात. आता आपण जाऊया. टीचर तुम्ही जावा पहिले. आणि आपला रजत बघा, हे झालं आईस्क्रीम ऑर्डर केलं. आईस्क्रीम ऑर्डर केलं काय नॅचरलमधून ना? पुढे नाही इथे नको. अपने हिसाब से दिल की किताब पे कुछ तो नया लिखो यारो, अंजाम की फिक्र. गाईज आता आपण थांबलो आहोत इथे झूला. कुठे थांबलो आपण? सर्वात मोठी माकडं तर आम्ही आहोत, पण जातोय आता झू बघायला. हे स्वतःच कबूल करून टाकला. हा कबूल काय कात्रजच्या झूला जातो आता. सगळे उतरतात इथे. आपण पहिला झू मध्ये जाऊया. काय काय दिसतात, कोणते कोणते ॲनिमल्स दिसतात आपल्याला ते बघूया आता पहिले. एकदम भारी मजा येणार आहे आज मित्रांनो. काहीच आता आपण इथे कात्रजला आलोय. झू मध्ये जाणार आहोत कदाचित. पुढे अर्धे जण गेले, बाकी अर्धे जण आलेत आणि पुढे चालतात अजून. मधून अडकले का? आम्ही इथे आलो राजीव गांधी झूलॉजिकल पार्क अँड वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटर कात्रजमध्ये. ते कसं आहे ते आता बघूया. पहिलं इथे तिकीट घेऊया. बघूया तिथं तिकीट घेऊया. राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र कात्रज पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथे भेट देणार आहोत. गाईज आता आम्ही झू मध्ये तर एंटर केलंय. पहिला टार्गेट आहे आपला टायगरला बघायचा. लायन किंवा टायगर. बघूया आपल्याला भेटतात की नाही. आपले 2 कॅमेरामॅन पाठी आहेत, ते पण कॅप्चर करतात मुवमेंट सगळ्या. म्हणजे कोण कोण दिसत आहेत खाली. इकडे कोण नाही दिसत आहे. एकदम भारी व्ह्यू येतो इथून, बघू शकता तुम्ही पण. आणि इथे कसं मस्त की कसं टायगर दिसला किंवा एकदम रोअर मारायचे. पैसे वसूल असं मस्त टायगर दिसला पाहिजे. आपल्याला चॅलेंज आहे टायगरच्या समोर जाऊन रोअर मारणार आहे शौर्य. नाही नाही समोर रोअर मारणार आहे तुमचा भाई. नाही 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 नाही. चॅलेंज पूर्ण करू शकणार. आधी भेटला तर दिसला तर टायगर किंवा लायन तर त्याच्या समोर जाऊन रोअर मारायची आहे शौर्यने. शावा. हा रुद्रांश फायटिंग करायला पाहिजे यार.
आपल्याला वाईल्ड बोर मिळाले गवारेला. हा काही आमच्या सांदोडला खूप दिसत असतो पण नहीं इनके सिर्फ वीडियो लिए. अरे हलू नको थांब. वाटतो साधा भाई ट्रक उडवे. हाँ ठीक है. हाँ मैंने उस दिन क्या बोला था रात को कि भेज दे. हाँ बेचता हूँ यार. आज बेचता हूँ. आज बस में है ना. अरे आर्या कुठे आहे? ट्रक उडवतो हे असं मग काय करेल. गाईस तिथं हरिण आहे वाटतं. होय हरिण आहे. एकदम क्लिअर व्ह्यू नाही आहे बट जरा ब्लर येतोय. जाऊ दे. हे बघ एकदम क्लिअर व्ह्यू आहे इथे. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. गेला आता झाडांमध्ये गेला तो. पाठी आहे. कोण आहे ते? इथे हे कोण आहे? नीलगाय. नीलगाय. ही खरी नीलगाय आहे. खाली कालीवाली तुम्ही बघू शकता guys. दिसतोय नाही. तो मला झोपलाय. कुठे झोपलाय? तो झोपलाय आत. काही तो झोपलाय. इथे 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 कुठे कुठे तो तुला झोपलेला दिसला तिथे. नाही दिसत आहे मला तर. ते बघा उठलाय ते बघा. लेपर्ड दिसलेला आहे ते बघा. कम यार. गाइस पुढे चला पुढे दिसतंय सर. आता पुढे गाइस तो बघा. इथे इथे ए ती शर्वरी कुठे आहे? कसा एकदम परफेक्ट पोज देऊन थांबलाय फोटो काढायला. ए शर्वरी त्या फोटो काढ पटकन. झूम करून फोटो काढ पटकन. दिसायला पाहिजे आता. इसमें क्या होगा? पवार. होय. चेक करता भाई. सो गाइस आपण इथे वुल्फ बघत आहोत. तिथे 2 वुल्फ आहेत. हा गाइस ते वुल्फ आणि फीमेल वुल्फ आहेत. कुत्रा वाटतं ना. गाइस आपले आता वुल्फ बघून झालेला आहे आणि आपल्याला आता मेन जो टार्गेट आता तो हत्ती. हत्ती आणि लायन आहे. आणि हत्तीचं खूप म्हणजे लांब आहे आतमध्ये. सारखं हत्तीला असं हत्ती बघायचं. टर्न घ्या, राईट घ्या, लेफ्ट घ्या, स्ट्रेट जा, असं सारखे आहे. आता आपण बाहेर जाऊया. आणि आपले प्रिन्सिपल टीचर पण आलेले आहेत. तिथे काय काय बघितलं पाटी? व्हाईट टायगर बघितला, चित्ता बघितला, लेपर्ड, देन ब्लॅक बक बघितला. आता आम्ही हत्ती बघायला जातो. इथे वुल्फ बघितला. त्या हत्तीचं ते दाखवतं. इथे असणार रे. इथेच असणार. आत गेलास ना ते खूप हा आणि ओपन असतं ना मेन ग्राउंड असं. हा ओपन असतं. ओपन असतं. किती ओपन. बघूया अजून पुढे आहे ना. खूप ओपन असतं. तिथे रात्रीचं खेळ चालले सिरियल मधलं एक गाणं आहे. आजोळा शैरावेरा समथिंग काहीतरी गाणं आहे. ते गाणं एकदम भारी सुटवले बघा. एकदम अशी झाड अशी आलेली. हे बघा इथे एशियन एलिफंट दिसतोय. पड ना हो. ए होय बाहेर आहे. ए होय दोघं बाहेर आहे. एक लायन हो. अरे सगळे दिसत आहे. एक पण मिस झालेला नाही आपला. नाही होत आहे जो. एक आतमध्ये आहे आणि एक बाहेर खातोय. फीमेल आतमध्ये. आतमध्ये पण आहे. फिमेल आहे. इथे एकच आहे ना. हो एकच आहे.
हे तो बघ तर दिसला यार हे आज. आतमध्ये एकच आहे. ए, इथनं दिसतोय इथनं दिसतोय इथनं दिसतोय. जाळी काढणारा कोण असेल तो? कोणेरी बलटन. डायरेक्ट असं अचानक दर्शन द्यायला पाहिजे हत्तीने. बघूया. इकडे जाऊन बघून येऊया काय आहे इकडे पहिलं. नाही 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 हत्ती आहे हत्ती आहे हत्ती आहे. तुला मी दाखवतो गाईज हत्ती. ओ माय गॉड. एक मिनिट गाईज. गाईज तुम्हाला आतमध्ये दिसतोय का? पहिले जायला आहे का खाली? छोटा कुठे छोटा नाही माहिती. थोडासा फक्त दिसतोय. बांधून ठेवलेत. हा गाईज बांधून ठेवलेले आहेत ते. गाईज ते बघा. हे डस्टबिन पण आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्ही पाणी बॉटल जरी आणलात प्लास्टिकचे सगळे ह्याच्यात टाकायचे. पूर्ण स्वच्छ ठेवायचा. हा परिसर एरिया पूर्ण स्वच्छ पाहिजे. सो गाईज आपला अजून एक गोल आता वाढलेला आहे तो म्हणजे वुल्फ. आपल्याला वुल्फ भेटला. अरे म्हणजे दिसायला थोडा लांबून तरी दिसला तरी चालेल पण दिसायला पाहिजे. झू पण हा खूप मोठा आहे आणि आपण मगाचपासून चालतच आहोत. तरी पुढे मला काहीतरी वाटतंय आहे. इथे CCTV पण आहे. म्हणजे काय सुरक्षा पण आहे भरपूर. म्हणजे हा ओव्हरऑल नाही ओव्हरऑल हा झू एकदम मस्त आहे. इथे तुम्हाला वर्थ फॉर किती हे आहे एंट्री फी किती आहे? एंट्री फी माहित नाही पण मी सांगतो जेवढी पण एंट्री फी असेल ती एकदम म्हणजे सॅटिस्फाय होय. बरे आहेत मस्त ॲनिमल्स. आम्हाला आज इथे भरपूर स्कूल्सचे स्टुडंट्स आलेले आहेत इथे. आणि स्पेशली स्टुडंटसाठी हे खूप चांगलं आहे. हां स्टुडंटसाठी जे क्लास 10 मध्ये असतील त्यांना हाऊ टू टेल द वाईल्ड ॲनिमल्स हा लेसन आहे. द टायगर इन द झू हा लेसन आहे. असे खूप ॲनिमल्सचे लेसन आहेत. त्यांच्यामुळे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे किंवा इंटरेस्टिंग पण आहे. सो गाईज आपण आता शोधतोय कोणता पण काय तरी भेटायला पाहिजे. पाटणा सगळे आपले फ्रेंड्स टीचर्स येत आहेत. आपण फक्त शूट करायला फ्रंटला आलोय म्हणजे पुढे आलोय. पण एलिफंट बघायला जातोय. अच्छा बघूया दिसला तर. आलो एक मिनिट. हे बघू शकता तुम्ही इथे आपल्याला दिसतो एकदम मेहनतीने वरती चढलो आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. त्या ठिकाणी आम्ही दर्शन आपल्या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी हे प्राणी संग्रहालय बघायला आलेलो आहोत. आणि या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे वाघ, हत्ती, नीलगाई, रानडुकर, अस्वल अशा विविध प्राण्यांची विविधता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्व विद्यार्थ्यांनी हा जो माहोल आहे तो एन्जॉय केलेला आहे. ठीक आहे. अजूनही विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी त्याचे फोटो काढण्यामध्ये दंग आहेत. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी हा मनामोळा आनंद याचा लुटलेला आहे या प्राणी संग्रहाचा. खरोखरच वाखाणण्याजोगं असं हे प्राणी संग्रहालय आहे. धन्यवाद. सो गाईज आता लेपर्ड आपल्याला दिसलेले आहे. आता पुढे आपण अजून ॲनिमल्स शोधतोय. सो अजून पुढे पण गेले त्यांनी पाटण्याला. आपला आज लग चांगला आहे. इथे काय लिहिलेलं ते गाईज? इथे कोणतरी आहे असं वाटतंय. बघूया आता इथे कोण आहे. बोर्डवर वाच आधी कुठे काय आहे. येस कम.
ते काय आहे वरती? तो बसलाय का काय? ते दगड आहे. गाईज पचका झालेला आहे. दगड आहे तो. गाईज पोपड गया गाईज. गाईज हाय गाईज टायगर भेटलेला आहे ते. टायगर आता चॅलेंज आहे, रोअर मारायचं आहे. राणे सर ओपन चॅलेंज. एवढ्या जवळून आहे. मेरा भाई तू. भाई साहब काफी आहे. काय फॅट आहे यार त्याला. अरे वा रे वा. कुठे जाते बघूया आता. चला चला खाली खाली गेलाय. खाली जातोय. कुठे गेला गाइस एक रोर. अरे भाई मेरे भाई तू. भाई इधर देख. भाई इधर देख भाई. सुजल ये देख सकते हो गाइस. गेला तो गेला. चला गेली. को सर राणे सर जातील. राणे सर टॉप डेअर आहे. आज जाऊ कोणी ते आज जाऊ नका. फरक असतो. म्हणजे मी पण मगाशी चुकलेलो. स्टोरेज कशाचं माझं 128. जास्त नाही भरलंय. अरे आरामात सगळे व्हिडिओ होणार. जर फुल झालं तर मला दे बाहेर. नको नाही मी बघा. कम बाय कम. सर परफेक्ट प्लॅन वा रे. हा फिट आहे यार. जास्त जेवला. अरे फिट आहे रे. तिकडे गेला. फिरून येणार फिरून. इकडे रे. बिल टायगर इन द झू. लास्ट 10th चॅप्टर. सो गाईज आपली आता ही टूर संपलेली आहे. सो आपण रिकॉल करूया आपण काय बघितलं. सो गाईज आपण आता बिगिनिंगकडे चाललो. सो आपण रिकॉल करूया आपण काय बघितले. पहिले आपण बघितलं एक बेअर, नंतर आपण बघितला एक लेपर्ड, नंतर आपण बघितलं एक टायगर नॉर्मल टायगर, नंतर आपण बघितलं एक व्हाईट टायगर, देन आपण बघितलं एक गवारेडा मीन्स वाईल्ड बोर, देन आपण अजून एक बघितला एक गॅझल बघितला, आपण एक ब्लॅक बक बघितला, आणि आपण आता मेन एक लायन आणि एक हत्ती बघितलेला आहे गाईज, एलिफंट. सो गाईज आणि एक वुल्फ, तिथे एक वुल्फ बघितला जो आम्हाला काही सेकंदासाठी बघायला मिळाला. सो गाईज हे सगळे ॲनिमल्स आम्ही इथे बघितले आणि गाईज मस्त वाटलं, मस्त एक्सपिरियन्स आहे. टायगर आम्हाला दिसला मेन गोष्ट, आणि लायन पण दिसला, आणि आम्ही आमचं चॅलेंज कम्प्लीट केलं गाईज. आम्ही रोअर केलं टायगर समोर, आणि वुल्फच्या समोर पण आम्ही रोअर केलं, म्हणजे रोअर नाही त्यांच्या आवाजात जी ते हावलिंग करतात ती हावलिंग केली, आणि त्याचमुळे ते आले बाहेर. सो गाईज आमचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे. इथे आम्ही हा चॅलेंज कम्प्लीट केलेला आहे, आणि तुम्ही पण या झूला व्हिजिट करा, खूप चांगलं झू आहे गाईज. मित्रांनो आता आपण परत एक स्टॉप घेतला आहे, म्हणजे आपण मंदिरात जातो आहे. म्हणजे मी जात नाही आहे, बाकीचे सगळे जात आहेत. हां होय होय. तर गाईज आता हे सगळे लोक आपले मंदिरातून आलेले आहेत. तू पण गेलास मंदिरात? नाही रे, चिकन खाल्लं. हां मी पण चिकन खायला पण गेलो नाही. बाकीचे सगळे जाऊन आले आणि येतात अर्धे. तोपर्यंत आम्ही ह्याच्यात बसणार होतो आकाश पाहण्यात, पण परमिशन नव्हती म्हणून बसलो नाही. आणि गाईज बोर पण होत आहे. आता आम्ही जेवायला पण थांबू थोड्या वेळाने. आत्ता वाजत 7:40.
7:40 आता आमचे 2 रील शूट करायचे आहेत आईस. तर आता आपण जाऊया वरती. ड्रायव्हरला खाली नाही घेतले ड्रायव्हर काका पण. आणि आता आपण वरतीच थांबूया, जास्त खालीवर नाही. अच्छा. आणि ही अरे बोल. काहीच आता आपण थांबलो आहोत रात्रीच्या जेवणाला. बरोबर घोरपरेच हॉटेल साईमध्ये प्युअर व्हेज आहे. आणि आता सगळे उतरलेत, आम्ही आता जातोय आतमध्ये. हलती यार गाडी. गाईज आता आपण उतरलेलो आहे कुडाळला. आपण बरोबर 5 वाजले जाता आणि बरोबर 5 वाजता उतरलो आहे. आणि काल ह्या टायमिंगला आपण बसमध्ये चढलेलो MBAला जायला. आणि या ट्रिपचा ब्लॉग इथेच एंड करतो. ही ट्रिप पण एकदम भारी होती. मला ट्रिपबद्दल नंतर सांगेन मी. तोपर्यंत भेटूया असाच एका दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.